नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 5 मे 2025 आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतंय का की कापूस बाजारभाव वाढत नाही आहे किंवा वाढलेलेच नाही आहेत, व्हिडिओ काहीतरी वेगळाच बनवला जातो आहे? तर व्हिडिओ समजून घ्या. व्हिडिओ आहे ऑफिशियल कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तसेच तुम्ही जर फेसबुकवर इकडे काही ग्रुप जर पाहिले तरीसुद्धा तुम्हाला हे बाजारभाव पाहायला मिळतील. त्यामुळं डोक्यातली तुमच्या जी शंका असेल ती काढून टाका, कारण हे भाव ओरिजिनल आहेत. जर व्यापारी आपल्याला रेट देत नाही आहे तर याचा अर्थ समजून जा की व्यापारी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो आहे. याचं कारण असं आहे की व्यापाऱ्याला आता आयात गठण जे आहे हे आयात होईल आणि हे आयात झाल्यानंतर लोड येईल आणि म्हणून बाजारभाव कमी केले जातात. तर काय आहेत आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया आजच्या एवढ्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, काल आपण पाहिलं की 55,200 रुपये हा दर गठणचा झाला होता. तो आज 100 रुपयांनी परत वाढून 55,300 रुपये झाला आहे. म्हणजे गठणमध्ये सरासरी 100 रुपये रोजची वाढ आहे. 100 रुपये जर वाढ असेल तर मार्केटमध्ये फारसा काही बदल हा होत नाही. खास करून स्थानिक मार्केटमध्ये बदल कुठं होतो तर तो होतो वायदे बाजारमध्ये. कारण वायदे बाजार या गठणच्या मार्केटवर चालतात. परिणामी इथं वायदे बाजार आपल्याला रोज बदललेले पाहायला मिळतात. तर आजचा जो 55,300 रुपये दर आहे त्यामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये 8,000 हा दर व्हायला पाहिजे, परंतु तो सध्या तुम्हाला मिळत नाही. तर समजून घ्या, इथं जो काही दर कमी होतोय 8,000पेक्षा तर तो तुमचा दर मारला जातोय. त्यानंतर इथं 8,500 रुपये सरासरी 100-200 रुपये इकडे तिकडे चालू असेल तर वायदे बाजारमध्ये तो बदल होतो, परंतु शेतकऱ्यांना तो देता मिळतो की नाही हे सांगणं कठीण आहे. कारण वायदे बाजारमध्ये खरेदी फक्त छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये होत नाही, मोठ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा होते. परिणामी जर छोटा कमी माल असेल 10 क्विंटल 15 क्विंटल तर तिथं मिळेलच असं नाही. त्यामुळं लक्षात घ्या, जर माल जास्त असेल तर इथं तुम्हाला तो रेट मिळला जाईल. बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. राजस्थानमध्ये आज 100 रुपये मार्केट प्लस आहे, 55,500 55,600 रुपये एवढं मार्केट झालेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 55,300 आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिसा या 3 राज्यांमध्ये 55,200 रुपये एवढं मार्केट आहे. तर पंजाब, हरियाणा आणि गुजरात या ठिकाणी 54,700 रुपये मार्केट आहे. सरासरी 100 रुपये सगळीकडे वाढ झालेली आहे. आणि वायदे बाजारमध्ये सुद्धा 100 रुपये मार्केट जे आहे आज तुम्हाला प्लस पाहायला मिळू शकतं. मित्रांनो, अशाच कापूस बाजारभावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन गोल्ड चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.